श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज गुजराज परब्रह्म सद्गुरु श्री स्वामी समर्थ स्वामींचा विजय अनंत आहे, तो ब्रह्मांड नायक आहे। हा ब्रह्मांड नायक भारत संचार करत होता, प्रत्येक भक्ताला भेटत होता, प्रत्येकाचे दुःख हरण करणारा कोणी असेल तर मला ब्रह्मांड नायक आहे माझे स्वामी। स्वामींना ज्यावेळी भक्तांची दया येते त्या भक्तांना आपल्याजवळ बोलून घेत असतात। महाराजांच्या दरबारामध्ये कोणी येत नाही, ज्यांच्यावर स्वामींची कृपा असते तो स्वामींच्या दरबारामध्ये पोहोचतो, नाही तर अन्यथा कोणी पोहोचत नाही। आपण भाग्यवान आहोत की स्वामींच्या दरबारात बसलो आहोत। हा ब्रह्मांड नायकाचा दरबार आहे। माझे स्वामी मला ब्रह्मांड नायक, प्रत्येकाच्या मनामध्ये काय यातना चाललेली आहे, काय दुःख चाललेले ते ओळखतो। आणि एक दिवस स्वामी महाराज द्वारका नगरीमध्ये प्रगट झाले। माझ्या ब्रह्मांड नायकाचा वास द्वारका नगरीमध्ये घुमू लागला। अनेकांना समजून चुकले, कोणी तेजस्वी पुरुष या द्वारका नगरीत आलेला आहे। माझे स्वामी भ्रमण करत करत द्वारकेजवळ असलेलं एक कृष्णाचं मंदिर आहे, त्या मंदिराजवळ येऊन बसले। महाराजांचं भजन मनातल्या मनात चाललेलं होतं आणि स्वामी महाराज नारायण सरोवराजवळ येऊन पोहोचले। अनेक जण त्या नारायण सरोवर जवळ स्नान करत होते, प्रत्येकाचं स्नान चाललेलं होतं। माझ्या ब्रह्मांड नायकाच्या चेहऱ्यावर स्मित असं सुंदर हास्य निर्माण झाले। माझे स्वामी निघाले नारायण सरोवराजवळ आणि स्नान करण्यासाठी जाऊ लागले। आणि ज्यावेळेस स्वामी महाराज स्नान करायला जात असताना तिथं काही महंत होते आणि त्यांचे काही गुंड होते, काठ्या घेऊन उभे होते। महाराज आपल्या भजनामध्ये विलीन होऊन चालले होते आणि त्या गुंडांनी स्वामींना अडवलं। पुढे दादा ए बैरागी, स्वामी आपल्या नादामध्ये होते। स्वामीने हात दाबवला की मी सरोवराकडे आंघोळीला चाललो। अरे सरोवराकडे जातो, इथं पैसे लागतात, फुकट जाता येत नाही। नारायण सरोवर तुला आंघोळ करायची। स्वामी फक्त हसले आणि त्या गुंडांनी स्वामींना अडवलं आणि स्वामी महाराज त्या क्षणात तिथून गुप्त झाले। हे जे गुंड होते, जे महंत होते, हे जे पैसे देण्यासाठी बसले होते, हे बघू लागले एक तेजस्वी पुरुष येतो, आपण त्याच्याकडे पैसे मागतो, तो अदृश्य झालेला आहे। सगळीकडे तिकडे शोध घेऊ लागले तर माझा ब्रह्मांड नायक नारायण सरोवरच्या मध्यभागी बसलेला होता। स्वामी महाराज शांत बसलेले होते, आपल्या नामस्मरणात बसलेले। यांचं लक्ष गेलं आणि एक जण बोलला, अहो ते स्वामी तिथं बसलेले नारायण सरोवरच्या मध्यभागी। सर्वजण आपले डोळे सोडत आहे आणि प्रत्येकाचं लक्ष माझ्या ब्रह्मांड नायकाकडे आहे। स्वामी महाराज स्मित हास्य करत आहे आणि त्यावेळी त्यांना आपली लाज वाटू लागली। पाण्यावर कोणी बसलेला आहे? माझा ब्रह्मांड नायक बसलेला आहे, माझे स्वामीच बसलेले। सगळे मंत पाण्यामध्ये उतरले आणि स्वामीजवळ पूजेचं ताळ घेऊन जाऊ लागले, क्षमा याचना मागू लागले। स्वामी असे स्मित हास्य करत होते। स्वामींकडे मागून ते दया वया करत होते, स्वामी आम्ही चुकलो, आम्हाला क्षमा करा, आम्ही तुमच्याकडे पैसे मागितले। स्वामी काहीच बोलले नाही। स्वामींनी त्यांना क्षमा करून दिलं। सर्वजण स्वामीला विनंती करू लागले, महाराज मंदिरामध्ये चलावं, तुमचं पाद्यपूजन आम्ही करतो स्वामी महाराज, आणि नैवेद्य तुम्ही स्वीकार करावा स्वामी महाराज। सर्वजण स्वामींना आग्रह करू लागले आणि स्वामी महाराज पाण्यावर चालू लागले। कधी चाले पाण्यावरी, आपण जे महाराजांचं स्तवन म्हणतो ते याच्यावरच पाडण्यात गेले। महाराजांच्या भारत भ्रमण केलेले त्याच्यावर स्तवन लिहिले गेलेले। जी स्वामींची स्तुती ती त्याच्यावर लिहिल्या गेली। स्वामींनी ज्या ज्या लीला केलेल्या आहेत त्या लीलांचं वर्णन पुढं असं त्या स्तवनामध्ये पूर्ण वर्णन केलेलं आहे। तर स्वामी महाराज पाण्यावर चालू लागले। महाराज चालत असताना सर्वजण स्वामींना नमस्कार करत होते। समाजाच्या मुखामध्ये जय जयकार चालू होता। सर्वजण स्वामींचा जय जयकार करत माना सन्मानाने स्वामींना मंदिरामध्ये आणत होते।
अनेक भक्त गोळा झाले. वाऱ्यासारखी बातमी त्या द्वारका नगरीमध्ये घुमू लागली. एक सिद्ध पुरुष आलेला आहे, तो पाण्यावरती जातोय आणि त्यांना दर्शन देतोय, पाण्यावरती बसतोय, असं मांडून बसलेला आहे आणि तो माझा ब्रह्मांड नाही. स्वामी महाराज मंदिरामध्ये आले. महाराजांचा पाऊल ठेवतात, नगारे वाजू लागले, जय घोष चालू झाला. प्रत्येकाच्या मुखामध्ये स्वामींचं नाव येऊ लागलं. प्रत्येक जण जय जयकार करू लागला. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी. सर्वजण जयकार करत होते, नगारे वाजत होते आणि माझा ब्रह्मांड नाईक त्या मंदिरामध्ये होता. स्वामींना नैवेद्य दाखवला. सर्वांना आनंद झाला होता. स्वामींना जो नैवेद्य दाखवला, त्या नैवेद्यावर स्वामींनी स्पर्श केला आणि तो नैवेद्याचा दाट प्रसाद म्हणून प्रत्येकाला वाटण्यात येत होता. त्या ठिकाणी चमत्कार बघा. नैवेद्याचं ताट छोटं होतं. हजारो भाविक स्वामींचं दर्शन घेण्यासाठी गर्दी गोळा झालेली होती. अनेक गर्दी होती त्या ठिकाणी आणि ते नैवेद्याचं ताट प्रत्येकाला प्रसाद देत होते. तो प्रसादच संपत नव्हता. ताटामध्ये स्वामींनी केलेला स्पर्श जसाच्या तसा ताटामध्ये होता. स्वामी बसले. स्वामींना आसन मांडण्यात आलं. स्वामी महाराज तिथे बसले आणि स्वामींना नैवेद्य देण्यात आला. आणि महाराज ज्यावेळेस नैवेद्य प्राशन करणार, एक मती शून्य असलेला ब्राह्मण समोर स्वामींना बघत होता. आपण ब्राह्मण आहोत, अक्कल अजिबात नाही आणि तो स्वामींकडे बघतोय. ज्या ठिकाणी माझ्या ब्रह्मांड नायकाने चमत्कार केलेला होता त्या ठिकाणी हा शंका निर्माण करत बसलेला होता. हा स्वामींकडे बघत असताना मनामध्ये शंका निर्माण होतीये, हे खरंच स्वामी आहे का? हे ज्या वेळेस पाण्यावर बसले, ही विद्या कोणती? ही गरुड विद्या असते. ही कोणती विद्या आहे? ही शिकली पाहिजे आपण. महाराजांकडे कोणती तरी विद्या आहे, त्या विद्येच्या बळावर ते सर्व प्रयोग करत असते. महाराजांनी त्याच्या मनातला भाव ओळखला आणि महाराज त्याच्याकडे भेदत नजरेने बघू लागले. लाला काय काय झालं? आम्ही कसे झालो? आमच्याकडे विद्या असो, कोणती विद्या असो, काय बरोबर आम्ही आहोत. आमच्याबद्दल विचार करायची तुला काही बरोबर. तुझा बाप कुठे? ब्राह्मण दचकला आणि स्वामी पुढे हात जोडून सांगू लागला, स्वामी आई वडील जाऊन 35 वर्ष झाले. अरे 35 वर्ष झाले, पण अरे त्याच्या वासना अजून कमी झाली नाही आणि तुला आमच्या गरुडविद्येचा विचार केलेला आहे. तुझ्या बापाच्या वासना अजून कमी झालेला नाहीये. सर्प योनीमध्ये तुझा बाप फिरला इथे. आमचे काही बरोबर आम्ही आहोत. ब्राह्मण दचकला आणि स्वामीला बोलू लागला, मला क्षमा करा. त्यावेळेस त्याला कळून चुकलं, स्वामी महाराज साधे सुधे पुरुष नाही. जे आपल्या मनामध्ये चालू आहे, जो विचार मी मनामध्ये करतोय, तो माझा ब्रह्मांड नायक सर्व ऐकतोय. जा जेव्हा बरोबर जा घरामध्ये जा. तुझा नातू पुढे, त्या नातूला बाय तुझा बाप पाळणा देतोय. ब्राह्मण दचकला आणि दचकल्यावर तो घराकडे आला आणि पाळण्याजवळ जाऊ लागला. त्या पाळण्याला एक साप वेटकुळ वाळून बसलेला होता आणि झोपे देत होता. ब्राह्मण घाबरला, अरे माझ्या नातूला कोणी काही करत का? ज्या वेळेस स्वामींनी एवढा त्याला प्रसंग सांगितला, तो सर्व विसरून गेला. त्या ठिकाणी त्याला फक्त नातू दिसू लागला. हा साप माझ्या मुलाला चावेल, माझ्या नातूला चावेल आणि आरडाओरड करू लागला. स्वामी तिथून निघाले, त्याच्या घराजवळ आले. अनेक जण आले आणि ज्यावेळेस सगळेजण पाहू लागले सापाला मारलं पाहिजे,
नाही तर या बाळाला हा साप दंश करेल. सगळ्यांनी मारायची तयारी केली आणि तो साप त्या पाण्यावर निघाला आणि स्वामींचे पायाला वेठूळ मारू लागला. स्वामींचे पाय त्या सापाने घट्ट पकडले आणि काही मारेकरू आले आणि त्या सापाला बाजू करू लागले. महाराज म्हणतात, तुम्ही कोण आहात? तो आम्हाला शरण आलेला आहे, त्याला कोणी हात लावला तर ध्यान ठेवा. स्वामी महाराजांनी त्या सापाला आपल्या हातामध्ये घेतलं आणि त्याच्या डोक्यावर हात फिरू लागले आणि त्यावेळी मनुष्यवाणीमध्ये तो साप बोलू लागला, महाराज, माझ्या सर्व वासना आता पूर्ण झालेल्या आहे. मला माझ्या नातूचं तोंड बघायचं होतं, ते मी आता बघितलेलं आहे. मला या योनीतून मुक्त करा स्वामी, मला मुक्त करा. ब्राह्मणाला कळून चुकला, आपला बाप हा सापाच्या योनीमध्ये आहे आणि आपण त्याला मारायला गेलो होतो. तो त्या सापाला दर्शन करू लागला आणि तो साप दयावया करू लागला, स्वामीकडं मुक्ती मागू लागला. स्वामींनी त्या सापाला आपल्या हातामध्ये धरलं आणि नारायण सरोवराकडे सोडलं आणि त्या नारायण सरोवरामध्ये त्या सापाने जल समाधी घेतली. ब्राह्मणाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि स्वामींना शरण दिलं. स्वामी म्हणतात, अरे किती विचार करतोस? मनामध्ये शंका, किती शंका आहे तुझ्या मनामध्ये? आम्ही अक्कलकोटला जाऊ तेव्हा तेव्हा आम्ही तुझी इच्छा पूर्ण करू, आम्ही तुझी वाट पाहू, आमचं भारत भ्रमण होणार, आम्ही तुझी वाट पाहणार अक्कलकोटला. ब्राह्मणाला आनंद झाला आणि महाराजांना विचारू लागला, स्वामी तो योग कधी येणार? योग येणार, काळजी नको. आम्ही ज्यावेळेस अक्कलकोटला असो आम्ही तुझी वाट बघणार. महाराजांनी दिलेलं वचन होतं, ब्राह्मणाला आज लागली होती की आपण स्वामींच्या दर्शनाला जायचं. स्वामींनी आपल्याला अक्कलकोटला बोलवलेलं. पण स्वामींचं भारत भ्रमण कधी होणार आहे? हे भारत भ्रमण कधी संपणार आहे? त्याला त्याची चिंता वाटली आणि स्वामी महाराज पूर्ण भारत भ्रमण करून मंगळवेढ्यामध्ये आले. तिथून सोलापूरला गेले. सोलापूरहून स्वामी महाराज खंडेरायाच्या मंदिरामध्ये प्रगट झाले आणि अक्कलकोटला स्वामी महाराज वास्तव्य करू लागले. आणि त्यावेळी ह्या ब्राह्मणाला मनामधून इच्छा प्रगट झाली की आपण अक्कलकोटला गेलं पाहिजे, माझा ब्रह्मांड नायक माझी वाट पाहतो. स्वामी महाराजांच्या लीला ह्या सर्वांना समजून चुकल्या. स्वामींनी अनेक भक्तांवर कृपा आशीर्वाद दिलेला होता. प्रत्येकाच्या इच्छा पूर्ण झालेल्या होत्या. प्रत्येक भक्त दुःखाने स्वामींकडे येत होता, हात फेडत होता. स्वामी महाराज प्रत्येकाच्या इच्छा पूर्ण करत होता. जे अक्कलकोट एक छोटस गाव होतं ते आता तीर्थक्षेत्र झालेलं होतं. अनेक घोडे गाडी वाहू लागले होते. रस्त्यावर लोकांची रहदारी दिसू लागलेली होती आणि हा ब्राह्मण अक्कलकोटला पोहोचतोय. माझे स्वामी अक्कलकोटला असताना अनेक भक्तांवर कृपा करत होते आणि हा ब्राह्मण तिथे पोहोचला आणि ज्या ठिकाणी पोहोचल्यावर स्वामींना पाहून तो आनंद त्याच्यासाठी फार काही वेगळा. अंगाला एक चहारे आले होते, अंग कापसासारखं हलकं झालेलं होतं स्वामींना पाहून. स्वामींचं तेज, स्वामींचं रूप बघून तो मोहित झाला होता स्वामींकडे. आपले डोळे दिपून गेले होते, स्वामींचं वर्णन कसं करावं आणि त्या आनंदाच्या भरामध्ये स्वामींचं वर्णन. फार वेळ बोललात, आम्ही वाट पाहत होतो तुझी. काय हा ब्राह्मण बोलला, स्वामी महाराज तुमच्या आशीर्वादाने सर्व इच्छा पूर्ण झाल्या. आयुष्यात काहीच नको आता स्वामी, बस एक नैवेद्य तुम्हाला करून द्यावा, तो नैवेद्य तुम्ही स्वीकार करावा, आता एवढीच इच्छा आहे. मग काय स्वयंपाक करू? काय करू? कोळंबीची भाजी कर, साखर आणि भात कर, बस एवढं कर. आम्ही याला थोडं आवडून जाईल, आम्ही उद्या तुझ्याकडे जेवायला येऊ. काय बरोबर? या ब्राह्मणाने स्वामीसाठी स्वयंपाक बनवला आणि 5 ताटं ब्राह्मणांसाठी बनवली. स्वयंपाक झाला स्वामींसाठी आणि आता स्वामींना बोलवायला जावं. आणि त्यावेळेस मानोजी राजांचा घोड्याचं हे होतंय तवेला, त्या ठिकाणी स्वामी बसलेले होते
अनेक घोडे होते त्या ठिकाणी. राजे महाराज स्वामींना सर्व घोडे दाखवत होते आणि स्वामी महाराज बसत होते आणि नंतर चोपाळ्यावर जाऊन बसले. स्वामी महाराज झोका घेत आहे. हा ब्राह्मण स्वामींपर्यंत पोहोचला आणि महाराजांनी विनंती केली, स्वामी नैवेद्य झालेला आहे, आपण जेवणासाठी चाललो. एकांतर आणि ब्राह्मणाने येऊन जेवणार नंतर आम्ही येऊ. आता आम्ही बसलो. सांगितल्याप्रमाणे ह्या ब्राह्मणाने 5 ब्राह्मणांना जेवण दिलं. 5 ब्राह्मणांचे ताट झाले. आता स्वामींसाठी एक ताट वाढलेले, एक स्वतःसाठी ताट वाढलेले, एक पत्नीचं ताट वाढलेले. आता स्वामींना बोलव. आणि तिथे काही ब्राह्मण आले. तर काही ब्राह्मण आले आणि त्यांना खूप भूक लागली. भुकेने खूप व्याकुळ झालेले होते. ते काय करावं ते सुचत नाही. तर अशा वेळेस ते ब्राह्मण आलेले असताना खाली बसून तर त्यावेळेस ब्राह्मण आलेले असताना त्यांना खूप भूक लागलेली होती आणि भूक लागल्यावर जावं कुठं. तर त्यावेळेस कुठंच रस्ता सापडत नव्हता आणि त्यावेळेस रस्त्यात 2 जण भेटले. अहो एक ब्राह्मण आहे, त्याने स्वामींसाठी नैवेद्य केलाय, तुमची जेवणाची सोय त्याच्या घरी होईल. आणि ते 5 ब्राह्मण त्या ब्राह्मणाकडे आले. स्वामी त्यांना विनंती करू लागले की आम्हाला खूप भूक लागलेली, आम्हाला जेवणासाठी द्यावं. त्याने 2 ताट आपल्यासाठी ठेवले होते, त्याच्यातून 5 ब्राह्मणांना दिलं आणि एक ताट स्वामींना ठेवलं. त्याने जेवण केलं पण भूक इतकी लागलेली होती, त्याने अजून अन्नाची मागणी केली. न काही करता स्वामींचं स्मरण केलं. जे स्वामींचं ताट वाढलेलं होतं ते सुद्धा त्यांना वाढू दिलं. ते जेवण तृप्त झाले, त्याला आशीर्वाद दिला आणि सर्वजण स्वामींकडे उभे होते. स्वामी बसलेले होते आणि तिथे हा ब्राह्मण आला. ब्राह्मण आला, त्याला लाज वाटू लागली. आता स्वामींसाठी जेवण शिल्लक नाही, काय सांगावं. माझा ब्रह्मांड नाईक आनंदामध्ये बोलतोय, जेवण मस्त गेलं, कोंडोळीची भाजी फार छान होती आणि स्वामी महाराज तृप्तीचं ढेकर देत होते. त्या ठिकाणी जेवढे ब्राह्मण जेवण करून आलेले होते त्यांनी स्वामींशी संवादही साधला नव्हता. स्वयंपाक कसा आहे, पण स्वयंपाकाचा स्वाद स्वामी महाराज माझा ब्रह्मांड नायक सांगत होते. स्वामी महाराज स्वयंपाकाचं सर्व सांगत असताना तृप्तीचं ढेकर देत होते. स्वामी पोटावरून हात फिरवत आहे. ब्राह्मण जवळ गेला, डोळ्यामध्ये अश्रू आले. स्वामी महाराज तुम्ही जेवलात नाही. अरे कधी जेवण आहे, पोट भरलेलं. अरे आमचे भक्त जेव्हा जेवतात त्याचा आनंद आम्हाला होतो, आमचं पोट भरलं जातं. आज तू सर्वांचं मन तृप्त केलेलं आहे, सर्वांना अन्नदान दिलंय, तुला कधीच कमी पडणार नाही. हा आमचा आशीर्वाद आहे. तुझ्या अन्नदानाने आज आमचं पोट भरले. आणि स्वामी महाराज तृप्तीचं ढेकर देत आहे, पोटावरून हात फिरवत आहे आणि त्याला आशीर्वाद देत आहे. आम्ही तुझ्या घरी उद्या नक्की जेवण करणार. आणि दुसऱ्या दिवशी तो ब्राह्मण स्वतः स्वामींना ताट वाढून आला आणि स्वतः स्वामी महाराजांनी नैवेद्य स्वीकार केला आणि त्या ब्राह्मणाला आशीर्वाद दिला. आणि त्यावेळेस स्वामी महाराज अन्नदानाचं महत्व त्याला सांगतात. ज्यावेळेस आपण अन्नदान करतो, समोरचा आत्मा तृप्त होतो, त्यावेळेस आपले पितृ सुद्धा तृप्त होत असतात. आपल्या घरामध्ये आनंद निर्माण होत असतो, येणारे संकट दूर होत असतात. स्वामी महाराज अन्नदानाचं सर्व महत्व सांगत होते त्या ब्राह्मणास. ब्राह्मण ते ऐकत होता. महाराज बोलले, आज तुम्ही माझ्या भक्तांचं मन तृप्त केलेलं आहे. तुझ्या 7 पिढ्यांपर्यंत आमचा आशीर्वाद असेल. तुझ्या 7 पिढ्यांपर्यंत कधीच काही कमी पडणार नाही, अन्नाची कमतरता राहणार नाही. हा आमचा आशीर्वाद आहे. आणि सदैव